सुनावणी पार पडली आहे। ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने महत्त्वाचे सवाल उपस्थित केले। ओबीसींची यादी बनवण्याच्या सरकारच्या अधिकारावर आडकाठी येते कुठे, असा खडा सवाल मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या खंडपीठाने आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांना केला आहे। याबाबत 25 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे। मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी निर्णायक टप्प्यावर आहे। आणि आता बातमी जरांगेंच्या अंतरवाली सराटीमधून। शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली। या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे। दराडे यांनी 2 आठवड्यांपूर्वी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती, त्यामुळे दराडे आणि जरांगे भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आक्रमक झालेले आहेत। आरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी राजेंद्र राऊत उद्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसणार आहेत। राजेंद्र राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली। बार्शीच्या शिवसृष्टी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ते ठिय्या आंदोलन करणार आहेत। मराठा समाजाचा जो चिघळत चाललेला प्रश्न आहे, सातत्यानं त्याच्यावरती जे राजकारण होत आहे त्या राजकारण थांबवून या ठिकाणी जो निर्णय द्यायचा आहे तो त्या विधानसभेच्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा। तातडीनं या ठिकाणी विधानसभेचं अधिवेशन, विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलवावं। आणि मी परवा दिवशी 12 तारखेपासून सकाळी 10 ते 6 रोज हा प्रश्न जे आम्ही हातामध्ये घेतलेला आहे त्याकरता बेमुदत या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनाला त्या ठिकाणी बसतो।